सिंह राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 महिन्यात सिंह राशीच्या जातकांसाठी सामान्यतः मिश्रित मिळते-जुळते परिणाम मिळतील. त्यात काही क्षेत्रात यश तर काही क्षेत्रात आव्हाने असतील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुमची व्यवस्थापना कौशल्य आणि नेतृत्व क्षमता दिसून येईल, ज्यामुळे वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर समाधानी असतील. व्यावसायिक सहली लाभदायक ठरतील. विशेषतः दक्षिण दिशेला केल्या जाणाऱ्या हवाई यात्रा शुभ असतील. तथापि हाताखाली कर्मचाऱ्यांशी व्यवहार करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मिश्रित राहील. तुमची मिळकत स्थिर असेल, पण नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ फारसा योग्य नाही. त्यामुळे घाई करणे टाळा आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. काही लहान मोठ्या समस्या उद्भवू शकतात, तर आरोग्याविषयी थोडीशी काळजी घेणे आवश्यक असेल तुमच्यासाठी. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात प्रेमाचे क्षण असतील. कौटुंबिक सहली आनंददायक आणि आरामदायक असतील. महिन्याच्या सुरुवातीला काही कौटुंबिक आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते. शिक्षणे म्हणजेच विद्यार्थीगृह. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. आता ग्रहांची स्थिती. सर्व सूर्य 16 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या 3ऱ्या भावात तूळ राशीत राहील, जो नीच असल्याने सरासरी परिणाम देईल. 16 नोव्हेंबर नंतर तो 4थ्या भावात वृश्चिक राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीला शुक्रादित्य राजयोगामुळे सारखे शुभयोग बनत आहे, ज्यामुळे भाग्याची साथ मिळू शकते. 23 नोव्हेंबरला बुध ग्रहाची स्थिती बदलेल आणि 28 नोव्हेंबरला शनी मार्गी होईल, ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येईल. आता यासाठी करावयाचे उपाय. ह्या महिन्यात चांगले परिणाम मिळण्यासाठी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी सूर्याची उपासना करणे किंवा संबंधित उपाय करणे लाभदायक ठरू शकते. तर सूर्याची उपासना करण्यासाठी ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः हाही मंत्र तुम्ही दिवसभर लगातार जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा सूर्यदेवताला सकाळी पहाटे उठलं ना की सकाळी सूर्यदेवाला तुम्ही 1 तांब्या जल अर्पण करू शकता. हाही उपाय अत्यंत सुंदर आहे.